पंढरपूरचा विकास वेडा झालाय का असं म्हणण्याची सध्या वेळ आली आहे। याचे कारण आहे पंढरपूर नगरपालिकेने उन्हाळा संपल्यानंतर भाविकांच्या पायाला चटके बसू नयेत म्हणून थंड कूल पांढऱ्या रंगाचा पेंट मारण्याचे टेंडर दिले आहे। आज मे महिना निम्मा सरून गेला आहे। अवकाळी पावसाने गेल्या 2 दिवसापासून पंढरपूरला झोडपले आहे। अजूनही रस्त्याला पेंट मारण्याचे काम मंदिर परिसरात सुरू आहे। ज्या ठिकाणी हे काम पूर्ण झालं आहे त्या ठिकाणी दुचाकीच काय तर चालत जाणारे भाविक देखील घसरत आहेत। गेल्या 2 दिवसात 100हून अधिक दुचाकी व 30 ते 35 लोक या पेंटवरून पाणी पडल्यामुळे घसरून पडले आहेत। यात बऱ्याच जणांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत तर अनेकांच्या वाहनांचेही नुकसान झाले आहे। काही मोठे व अघटित घटना घडण्याआधी नगरपालिकेकडून योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज लोकांकडून व्यक्त करण्यात आली आहे। गेल्या 2 ते 3 महिन्याखाली हे टेंडर निघणे अपेक्षित होते, पण टक्केवारीच्या गराड्यात हे टेंडर अडकल्याची चर्चा होत आहे। सध्या पंढरपूर कॉरिडॉर असू दे किंवा डीपी रोड असू दे, सगळ्यांचाच केंद्रबिंदू पंढरपूर नगरपालिका आहे। या विकास कामांमध्ये निर्णय घेताना एसी रूम मध्ये बसून निर्णय घेण्यापेक्षा ग्राउंडवर उतरून निर्णय घेण्याची जास्त गरज आहे। वर्षानुवर्ष पंढरपूर नगरपालिकेच्या खुर्चीला चिकटलेल्या अधिकाऱ्यांची ती जास्त जबाबदारी आहे। कोट्यवधीच्या विकासाच्या गप्पा मारताना त्याचे काटेकोर नियोजन होणे तेवढेच गरजेचे आहे। नाहीतर पंढरपूरचा विकास वेडा झाला हे म्हणण्याची वेळ लोकांवर येऊ नये एवढीच अपेक्षा। याबाबतचे पुढील अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतच राहू। तोपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा।